बोलूया माझ्या मागे, मी रोज विश्वासामध्ये वाढणार. माझी परिस्थिती मला खाली नाही पाडणार. कम ऑन, टॉक टू मी. माझ्या मागे बोला, माझी परिस्थिती मला खाली नाही पाडणार. कारण बायबलमध्ये लिहिलंय, तू पाण्यातून जाशील पण पाणी तुला बुडवणार नाही. पाणी तुला बुडवणार नाही. तू आगीतून जाशील, तू आगीतून जाशील, आग तुला जाळणार नाही. आग तुला जाळणार कारण नाही. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. आमेन, आमेन, हालेलुया. हालेलुया. केव्हा विश्वासाला कमी होऊ देऊ नका. आणि जर तुमचा विश्वास वाढायचा असेल तर योहान याच्या 10व्या अध्याय, प्लीज कृपा करून काढूया. योहान 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत. मी थोडा वेळ प्रीचिंग करेल. देवबाप महान कार्य करत आहे. आमेन. थँक्यू. मी सांगत आहे प्रत्येक वेळा की आठवड्याच्या आठवड्याला आपलं चर्च लवकरच चालू होईल. आमेन. तुम्ही Yes. प्रार्थना करा आमच्यासाठी. किती लोक आमच्यासाठी रोज प्रार्थना करतात. या तुमच्या प्रार्थनेमुळं देव आम्हाला ताकद देतो. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुमचे चेहरे आमच्या डोळ्यासमोर रोज आहेत. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. एव्हरी डे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो गॉड ब्लेस यू. वाचूया. ऐका काय लिहिलंय. जॉन चॅप्टर 10, योहान याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 27 वचन. प्लीज कृपा करून वाचूया. व्हेरी इम्पॉर्टंट. योहान 10वा अध्याय आणि 27 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि त्यांना मी ओळखतो. आणि प्रभू येशू म्हणतो, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. आणि ती माझ्या मागे येतात. आणि पुढचं वचन, आणि मी त्यांना सर्वकालिक जीवन देतो ओके, व त्यांचा कधीही नाश होणार नाही. व्हॉट अ ग्रेट थिंग. पुढं, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. माझ्या मागे सर्वांनी म्हणा, प्रभू येशूच्या हातातून प्रभू येशूच्या हातातून कोणी मला हिसकू शकत नाही. कोणी मला हिसकावू शकत नाही. कारण माझ्या प्रभू येशूचे हात जे आहेत, माझ्या प्रभूचे जे हात आहेत, सर्व सामर्थ्यवान हात सर्व आहेत सामर्थ्यवान हात आहेत. आणि ते माझ्या डोक्यावरती ते आहे. माझ्या डोक्यावर आहे. ना माझं प्रीचिंग जे आहे 27 वचन आहे. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी जिवंत देवाचे मेंढरं आहोत. आणि बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी येशूची वाणी ऐकायला बोलवलेले आहोत. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला त्याच्या मागे चालायला बोलवलेलं आहे. बोलूया 3 गोष्टी माझ्या मागे. म्हणा, प्रभू येशूची वाणी मला ऐकायला बोलवलेला आहे मला ऐकायला बोलवलेलं आणि आहे. मला त्याच्या मागे चालायला बोलवलेलं आहे. मला त्याच्या मागे चालायला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिसन टू मी. ह्या जगामध्ये अनेक आवाज आहेत आणि आज तुम्ही बघत असताल अनेक बातम्या आहेत, मोबाईल आहेत, आवाज आहेत, युद्ध आहे, त्रास आहे, संकट आहे, अनेक आवाज आहेत. आणि हे आवाज जे आहेत माणसाच्या जीवाच्या विरुद्ध उभे राहणारे आहेत. पण बायबल सांगतं, येशू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही जिवंत देवाचे मेंढर आहात आणि लेकर आहात तर रोज हे बायबलचे वचन तुम्ही वाचणार. आमेन. कारण हे वचन तुम्हाला 100% या सर्व बाकीच्या आवाजापासून लांब ठेवेल. आमेन. अनेक लोक आम्हाला म्हणतात की पास्टर, आमचं मन गोंधळलेलं आहे. पास्टर, आम्ही स्थिर नाहीये. पास्टर, मला रात्री झोप येत नाही. पास्टर, आम्ही रात्री झोपतो, पिल्स गोळ्या खातो, पण विचार काय जात नाही. लिसन मी. जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकणार तेवढे तुमचे विचार जे ते पूर्णपणे फेड होणार, कमी होणार. आणि बायबल सांगतं, जर तुम्ही देवाची वाणी ऐकणारे असाल, लक्षात ठेवा, केव्हाही कुठला शैतान तुम्हाला भयकू शकत नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज तरुण मुलं मुली, आज अनेक लोक वाईट मार्गाला जात आहेत. येस. पण प्रेज गॉड, जे देवाची वाणी ऐकतात, जे प्रभू येशूची वाणी ऐकतात, कुठलाही शैतान त्यांना वाईट मार्गावरती घेऊन जाऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. निर्णय घ्या की मी रोज माझ्या मेंढपाळाची वाणी ऐकेल, रोज मी त्याच्या मागे चालेल. का? कारण की तो तुम्हाला हिरव्यागार कुरणात नेतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहित नाही हिरवगार कुरण कुठं आहे. आपल्याला माहित नाही संकट कुठून येईल. आपल्याला माहित नाही त्रास कुठून येतील, कोण विरोधात उभं राहील, काय प्रॉब्लेम येतील. पण मेंढपाळाला सगळं माहित आहे. लांडगा कुठून येतो, येस. मेंढपाळाला सगळं माहित आहे. कसं मेंढराचं संरक्षण करायचं. Yes, पण amen. बेस्ट वे, धन्य ते लोक जे सकाळी उठतात आणि म्हणतात, बोल प्रभू,
आणि देव बायबल मधून बोलणारा आहे. हालेलुया. हालेलुया. बोलूया माझ्या मागे म्हणा, माझा देव माझा देव या बायबल मधून रोज माझ्याशी बोलणारा आहे. रोज माझ्याशी बोलतो. म्हणून मी वचन वाचल्याशिवाय मी वचन वाचल्याशिवाय बाहेर पडणार मी नाही. बाहेर पडणार नाही. कारण हे वचन मला मार्ग दाखवेल, वचन मला मार्ग दाखवेल, अंधारातून प्रकाश दाखवेल, अंधारातून प्रकाश आणि दाखवेल. मी शैतानाची वाणी ऐकणार नाही. मी सैतानाची वाणी ऐकणार नाही. जस्ट इमॅजिन 13 वर्षाच्या मुलाला माहित आहे फाशी कशी घ्यायची. एका घरात मला बोलवण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की पास्टर, माझी मुलगी एवढ्या वर्षाची आहे ती, पण पास्टर मी बाजाराला गेले आणि बाजाराला गेल्यानंतर अचानक तिने पंख्याला दरवाजा दोर बांधला आणि तिने फाशी घेतली आणि मी येऊन दरवाजा वाजवते कोणी उघडलं नाही. शेवटी तोडला आणि तो दरवाजा तोडल्यानंतर पास्टर माझी मुलगी पंख्याला लटकलेली होती. इमॅजिन. असं सांगण्यात आलं की तिच्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये लोक तिच्या काही मित्रांनी कलिग्सचे कॉलेजचे होते त्यांनी वाईट मेसेज पाठवला, चुकीचा मेसेज, आणि तो तिने नाही झाला आणि तिने फाशी घेतली. इमॅजिन 13 वर्षाची मुलं 12-16 फाशी घेत आहेत. मी तिच्या घरी गेलो आणि तिचे आई वडील एकुलती एक मुलगी. वाय? कारण बायबल मधील देवाचं वचन सांगतं की शैतान जो आहे चोरी करायला, नाश करायला, घात करायला, सर्व संपवायला आलाय, पण येशू आलेला आहे. येशू आलेला आहे आणि जो कोणी त्याची वाणी ऐकतो केव्हाच त्याच्यामध्ये हे विचार येणार नाही. लोक आज आम्हाला फोन करून सांगतात की पास्टर आम्हाला आत्महत्या करूशी वाटते, पास्टर आम्हाला जगूशी वाटत नाही. वाय? कारण की ते सगळे आवाज ऐकतात, ते येशूचा आवाज ऐकत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही देवाचा आवाज ऐकणारे बनणार, तुमच्या हृदयात शांती असेल, तुमच्या हृदयात आनंद असेल, तुमची ताकद नवीन केली जाईल. हालेलुया. तुम्हाला रोज धैर्य मिळेल, रोज तुम्हाला सामर्थ्य मिळेल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक तासनतास मोबाईलचा आवाज ऐकतात आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारतो तुम्ही प्रार्थना करता का? वेळ नाही पास्टर. अमेझिंग. मला खूप आश्चर्य वाटतं की ते मोबाईल बरोबरती तासनतास राहू शकतात, पण ज्याने त्याला बनवलं, ज्याने वधस्तंभावरती आपली किंमत मोजली, जो तुमच्यावरती सर्वात जास्ती प्रेम करतो, आपल्या हात पर म्हणा, मी माझ्या प्रभू येशूची वाणी ऐकणारा आहे. प्रभू येशूची वाणी ऐकणारा. तो माझा उत्तम मेंढपाळ आहे. तो माझा उत्तम मेंढपाळ. मी त्याच्या मागे चालणारा आहे. त्याच्या मागे चालेल. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये की इसाकाला सांगण्यात आलं की इसाका तू मिस्र देशात जायचं नाही, तू गरार प्रांतात राहायचं. का? कारण मिस्र देशामध्ये अन्न होतं आणि गरार प्रांतामध्ये दुष्काळ होतं. आणि बायबल मध्ये की ज्यावेळेस इसाकाला कळालं की मी दुष्काळात सापडलोय, तो म्हणला मी नाही, जिथं अन्न मिळतं तिथं मी जाईल, म्हणजे मिस्र देशात मी जाईल. पण वरून एक वाणी आली, इसाका मिस्र देशात जाऊ नको, खाली गरारामध्ये जा. का? कारण मी तुला दुष्काळात आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. नो मॅटर तुम्ही कुठे राहत असताल, किती संकटातून जात असताल, येशूची वाणी जर तुम्ही ऐकली तर देव समुद्राला दुभागून तुम्हाला बाहेर काढणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची वाणी ऐकणारे बना. हे शेवटच्या दिवसात तुम्ही बघत असताल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्ही ऐकत असताल वेगवेगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी शैतान करत आहे, पण धन्य ते लोक जे देवाची वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सवय लावा आपल्या जीवनाला देवाची वाणी ऐकायची. केव्हा केव्हा तो आवाज चांगला वाटेल तेव्हा रम्मी खेलो और पैसा जीतो. हा लोकांना आवाज येतोय आज प्रत्येक मोबाईल मध्ये, ऐसा करो. लिसन टू मी प्लीज. किंवा जो काही पैसा जो देवापासून नाहीये आणि देवाचा आशीर्वाद जर त्याच्यावरती नाहीये, तो जास्तीत जास्त टिकणार नाही. बायबल सांगतो दुष्टाची संपत्ती त्याच्या आयुष्याच्या मध्यात त्याला सोडेल, पण ज्यांना येशूचे आशीर्वाद आहेत, ज्यांच्या डोक्यावर देवाचा हात आहे, त्यांची संपत्ती थोडी असेल पण ती वाढवली जाणार आणि ती टिकवली जाणार. किती लोक समज में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. अनेक आवाज आहेत, अनेक. पण तुम्हाला मला कोणाचा आवाज ऐकायला बोलवलंय? येशूचा.
कुठल्याही परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यायचा, नेहमी देवाच्या पायापाशी बसा आणि प्रभूला सांगा, प्रभू हा लग्नाचा निर्णय आहे, प्रभू हा घराचा निर्णय आहे, प्रभू हा प्रवासाचा निर्णय आहे, प्रभू हा कुठल्या डीलचा बिझनेसचा निर्णय आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस देव तुम्हाला मार्गदर्शन करेल त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल आणि यशस्वी होणारच. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते इसाकाला कळालं, ज्या देवाने मला इथं थांबायला लावलंय तो देव विश्वासू आहे, तो मला केव्हाच उपाशी राहू देणार नाही. आणि इसाकाने त्या देशात दुष्काळात पेरलं आणि बायबल सांगते 100 पट देवाने आशीर्वाद दिला. आमेन. किती पट आशीर्वाद दिला? 100 पट. पण कल्पना करा, जर इसाकाने देवाची म्हणजे त्याच्या मेंढपाळाची वाणी नसती ऐकली तर झालं असतं का? इसाक जरी मिस्रात गेला असता, मिस्रामध्ये मेला असता. का? कारण देवाला माहिती आहे मिस्रामध्ये काय आहे आणि जिथं जो ठेवतो तिथं काय आहे. म्हणा, जिथं प्रभू येशू आहे तिथं जीवन आहे, तिथं जीवन आहे, तिथं मोठी शांती आहे, तिथं मोठी शांती आहे, तिथं मोठा विजय आहे, तिथे मोठा विजय तिथे आहे, मोठे आशीर्वाद आहेत, तिथे मोठे आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया. काय काय लोक आमचं ऐकत नाही. काय काय लोकांना वाटतं की पास्टरना काय कळतंय, ओ ते फक्त बायबलचं बोलत असतात. अभी जग कितना आगे गया, को जग में कितना आर्टिफिशियल चल रहा है, इंटेलिजेंट ये चल रहा है, वो चल रहा है. ये सब जो चल रहा है ना, ये सब प्रभु के पास से नहीं है. ये बाइबल का वचन सिर्फ प्रभु यीशु मसीह के पास से है. मूर्ख आहे, दुष्काळ पडलाय आणि तो पेरतोय. इसाक मूर्ख आहे कारण की तो मिस्रात नाही जात आहे. मे बी त्याची बायको, त्याचे लेकरं, त्याचे नातेवाईक, त्याचे गुराखी इसाकाच्या विरुद्ध उभे राहिले असतील, पण इसाक कोणाच्या बाजूने उभा राहिला? ऐसे इसाकाने कोणाची वाणी ऐकली? कमान, कोणाची वाणी ऐकली? आणि बायबल सांगतं सगळे मूर्ख ठरले पण इसाक अत्यंत आशीर्वादित ठरला. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. तरुण मुलांनो, मुलींनो, ऐका, कोणाची वाणी ऐकायची? येशूची वाणी ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल सांगतं एक दिवशी येशूला एक बातमी आली आणि ती बातमी होती की तुझा मित्र लाजर मेलाय आणि प्लीज तू लवकर ये. पण येशूने 4 दिवस उशीर केला. किती दिवस? 4 दिवस. 4 दिवस. आणि तो शिष्यांना 4थ्या दिवशी म्हणाला, चलो हम आता बेथानीला जाऊया, तिथं लाजर जो आहे आपला मित्र झोपी गेलाय. सगळे शिष्य काय म्हटले? शिष्य म्हटले जर तो झोपी गेला तर उठेल तो. त्यांना माहीतच नव्हतं येशू काय बोलतोय. हालेलुया. पण बायबल सांगते येशू म्हटला शेवटी लाजर मेलाय आणि आपल्याला त्याला उठवायला जायचंय. शिष्य काय म्हटले? शिष्य म्हटले, प्रभू आताच ते लोक तुला धोंडमार करत होते आणि जर आम्ही तिथं गेलो तर ते आम्हाला अजून धोंडमार करतील. थोमा म्हटला, चला मरायला जाऊया. येशू बरोबर वाचूया, माझी इच्छा आहे तुमची वाचूया. योहान 11व्या अध्यायामध्ये, पुढच्याच अध्यायामध्ये ऐका आणि मी पुढे जाईल. लवकर या. 11 वचन, याचा 11वा अध्याय 11 वचन प्लीज वाचूया. तो या गोष्टी बोलला आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, हा, आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, ओके, परंतु मी त्याला जागे करावे या. म्हणून जातो. तेव्हा त्याचे शिष्य, हे प्रभू, तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल. ओके. येशू तर त्याच्या मरणाविषयी बोलला, हा. परंतु प्रभू तो झोपी गेला असेल ओके. परंतु झोपेच्या विसाव्याविषयी तो बोलत आहे असे त्यांना वाटले. तेव्हा येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे. लाजर मेला. नाव 15 वचन, आणि तो जे तेथे नव्हता आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी तुम्ही विश्वास धरावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया. खूप महत्वाचं वचन आहे.
म्हणा 12 शिष्य 12 शिष्य येशूचे चमत्कार पाहतात येशूची चमत्कार पाहतात. आणि येशू म्हणाला चला माझ्या मागे, चला माझ्या मागे, आपण लाजराला उठवायला जाऊया. आपण लाजराला उठवायला जाऊया. की लोकांना कळतंय देवाचं वचन, लाजराला उठवायला जाऊया. लाजराला उठवायला जाऊया. सगळे लोक अविश्वासू झाले. विश्वास कमी करतो अशा लोकांची संगत केव्हा धरायची नाही. जो कोणी तुम्हाला प्रभूपासून लांब ओढतो, मग तुमचा सक्का भाऊ असो या सक्की बहीण असो, त्याच्याशी फक्त हाय आणि बाय ठेवायचं, त्याच्यापासून लांब राहायचं. आपले खरे नातेवाईक येशूचे नातेवाईक आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. जो कोणी तुम्हाला देवापासून लांब न्यायचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीशी नातं जोडू नका, त्याचं नातं लांबूनच ठेवा. प्लीज कृपा करून ऐका. शेवटच्या दिवसात बायबलमध्ये लिहिले अनेक लोक विश्वासातून पडतील. का? कारण कहाण्यांवरती विश्वास ठेवतील, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील, पण वचनावर नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिले की येशू ख्रिस्त जो आहे त्याला माहित होतं तो काय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण तरी शिष्य लोकांचा विश्वास नव्हता. पण प्रेज गॉड, शेवटी येशूच्या मागे ते गेले. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात, मागे येतात. आणि बायबलच्या वचनानुसार ते गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं मार्था रडती, मरिया रडती, कबरेमध्ये येशू आहे. पण येशू उभा राहिला आणि जोरात हाक म्हणून म्हणाला, लाजरा बाहेर ये. बाहेर ये. वन मोर टाइम. येशू लाजरा बाहेर ये. बाहेर. कम ऑन, टॉक टू मी. माझ्याशी बोला. लाजर बाहेर आला किंवा नाही? आला. लाजर बाहेर आला किंवा नाही? आला. नाव येशूला माहित होतं का लाजराला मी उठवणार आहे? ऑफकोर्स माहित होतं, म्हणून 4 दिवस उशीर केला त्यांच्या विश्वासामुळे. प्रेज द लॉर्ड. पण जर हे विश्वासू, हे 12 शिष्य येशूच्या मागे गेले नसते तर त्यांनी लाजराला उठलेलं पाहिलं असतं का? नाही. त्यांना लाजराचा चमत्कार दिसला असता का? नाही. पण प्रेज गॉड, रडत खडत ते कोणाच्या मागे चालले? येशूच्या. कोणाची वाणी ऐकली? येशूची. आणि त्यांना कुठला चमत्कार बघायला मिळाला? लाजराचा. आज तुम्ही चर्चला आलेले आहात, बाकीचे लोक टीव्ही सेटच्या पुढे असतील, मोबाईल सेट पुढे असतील, जगातल्या पार्टीमध्ये असतील, जगातल्या लग्नात असतील. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. आमेन. आणि तुम्ही आज चर्चला आलेले आहात. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आनंद त्यांना आहे, जो आनंद ते करतात तो शून्य आहे. पण जो आवाज देवाचा ऐकून तुम्ही त्याच्या मागे आलात तो आनंद अत्यंत मोठा आहे. आणि आज तो आनंद येशूच्या नावात तुमच्या हृदयामध्ये असेल. हालेलुया. तुम्ही जाताना आनंदी जाणार आहात. आमेन. तुम्ही जाताना आशीर्वादित होऊन जाणार आहात. आमेन. तुम्ही लाजराला उठलेलं पाहणार आहात. आमेन. तुमचा लाजर मेल्यातून उठणारच. आमेन. तुमची दरिद्री मेलेल्यातून उठणारच. हालेलुया. तुमच्या घरातली दारू निघून जाणारच. आमेन. तुमचा कॅन्सर मरणारच. आमेन. एक बहीण माझ्याकडे आली रविवारी, पळत पळत माझ्या मागे चर्च सुटल्यावर. ते म्हणली, पास्टर मी पारनेरहून येते. म्हणलं यस सिस्टर. काय? अहो तुम्ही मला केव्हा बाप्तिस्मा देणार आहात? म्हटलं काय झालं? अहो मला येशू माहित नव्हता, मी येशूच्या विरुद्ध वागणारी होती, पण मला थायरॉइडची गाठ झाली, घेऊन आलं. आणि मला सांगू द्या, एवढी मोठी गाठ, इथं आल्यानंतर येशूच्या नावात सगळी गाठ निघून गेली. आमेन. सगळं गुडघ्यातलं पाणी निघून गेलं. आता मला येशूच्या मागे चालायचंय. हालेलुया. सिस्टर ब्रदर, प्लीज कृपा करा. येशू म्हणजे धर्म नाहीये. येशू आपला स्वर्गातील तारणारा देव आहे. आमेन. येशू म्हणजे कुठलं रिलिजन नाहीये. नो नो नो. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, येशू म्हणजे कोण? आपल्याला एकच बाप आहे आणि तुम्ही मी त्याचे लेकर आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाशी आपलं नातं रिलिजनचं नातं नाही, धर्माचं नातं नाही. देवाशी आपलं नातं लेकरांचं, मुला मुलींचं आणि बापाचं नातं आहे. येस. आमेन. माझ्या मागे बोलताल का? म्हणा, येशू बरोबर माझं नातं. येशू बरोबर माझं नातं. कुठल्या धर्माचं नातं नाहीये. कुठल्या धर्माचं नाही. म्हणा, येशू ख्रिस्ता बरोबर माझं नातं येशू ख्रिस्ता बरोबर माझं नातं. बापाचं आणि मुलाचं नातं बापाचं आणि आहे.
मुलाचं नातं आहे. म्हणा बापाचं आणि मुलीचं नातं आहे. बापाचं आणि मुलीचं नातं आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुमच्या लेकरांनी तुमची वाणी नाही ऐकली आणि तुमच्या मागे नाही आले, तुम्हाला आवडतं का? टॉक टू मी, माझ्याशी बोला. आई वडिलांची काय इच्छा असते की लेकरांनी माझी ऐकावं. आणि माझ्या मागे यावं. मागे यावं. तो आपला स्वर्गातील बाप आहे. येस. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याची वाणी ऐकतो, सगळ्यात जास्ती आनंद प्रभूला होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव इस्रायल लोकांविषयी म्हणाला, इस्रायल लोक का रानात मेले? कारण बायबल सांगतं त्यांनी आपलं हृदय कठीण केलं. त्यांनी देवाची वाणी नाही ऐकली. ते बाकी निर्मितीच्या मागे गेले आणि सगळे इस्रायल गेले. का? कारण की त्यांनी देवाचं ऐकायचं सोडलं आणि भलतीकडे वळाले. आणि बायबल सांगतं इब्रिकाच्या पत्रात 5 आणि 6 अध्यायामध्ये, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपलं हृदय कठीण करू नका. कठीण करू नका. म्हणा कठीण करू नका. कठीण करू नका. सकाळी जर एखादा आवाज आला, माझ्या मुला माझ्या मुली उठ प्रार्थनेला, हा आवाज शैतानापासून नाही बरं का. हा आवाज कोण मारतो? देवापासून. कोण मारतो? देव. देव. जर असा आवाज आला, उठ बायबल उघड आणि वाच, हा आवाज कुठल्या पास्टरचा नाहीये, हा जिवंत पवित्र आत्म्याचा आवाज आहे. आमेन. जर असा एक आवाज आला, ओके ह्या व्यक्तीला ट्रेनमध्ये तू प्रवास करतोय, तू गाडीवर प्रवास करतोय, तू ऑफिसमध्ये आहे, तू स्कूलमध्ये आहे, याला येशूबद्दल सांग, हा आवाज शैतानाचा नाही बरं का. हा आवाज कोणाचा आहे? देवाचा. येशूचा आहे. जर असा आवाज आला की हा आठवड्यातून एकदा उपवास कर, हा आवाज शैतानाचा नाही बरं का. हा आवाज कोणाचा आहे? आणि माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. आज चर्चला जायचंय, तयार हो, हा आवाज कोणाचा आहे? हा कोणाचा आवाज आहे? देवाचा आवाज है. आमेन. नो, आज थोड़ा सा मुझे अच्छा नहीं लग रहा, आज अमावस्या है. अमावस्या है, पूर्णिमा, मुझे क्या करने का, सब दिन मेरे प्रभु ने बनाया है. येस. आमेन. लोक मला विचारतात, अमावस्याला चर्चला आलं पाहिजे का, मध्ये काय आहे का? देव अमावस्येच्या वेळी जास्ती काम करतो. आमेन. जिथं अंधार आहे तिथं जास्ती काम होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन? सो बायबल मधील आहे की शिष्यांनी येशूची वाणी ऐकली आणि ते येशूच्या मागे गेले, म्हणून त्यांना लाजर मेलेला उठलेला पाहायला मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आणि मी संकट त्रास पुढे असेल, काळजी करू नका. जर तुम्ही येशूच्या मागे चालत आहात, लाजर उठणारच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक दिवशी बायबल मध्ये लिहिलंय, येशू शिष्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. कुठे जाऊया? पलीकडे. काढूया मार्क याचा 4 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी काढा. आज हे वचन मी तुम्हाला सांगत आहे. मार्क याचा 4 अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. मार्क चॅप्टर 4. मार्क चॅप्टर 4. मिळालं? येस. आय सेड मिळालं. येस. बायबल ज्यांच्याकडे ते आशीर्वादित लोक आहेत. आमेन. मग ते मोबाईल मध्ये असो किंवा हातामध्ये असो, बायबल काढणं खूप महत्वाचं आहे. आमेन. कारण पास्टर सुनील बायबल मधून बोलतात का नाही हे बी कळणं महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. वाचूया. मार्क 4 अध्यायामध्ये आपण आहोत. 35 वचन. 35 वचन. प्लीज वाचूया. आणि त्याच दिवशी संध्याकाळ झाली, हा. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ओके. आपण पलीकडे जाऊ. आपण तेव्हा लोकसमुदाय सोडून तो मसव्यात हा होता. हा 35 वचन वाचूया. आणि त्याच दिवशी संध्याकाळ संध्याकाळ झाली, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. कोण म्हणाला? येशू. टॉक टू मी, माझ्याशी बोला. कोण म्हणाला? कोणाला? आपण पलीकडे जाऊ. आणि रात्र झालीये आणि येशू म्हणतो आपण पलीकडे जाऊया. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस येशू बोलतो तुम्ही पलीकडे जाऊया, तुम्ही पलीकडे जाणारच. आमेन. म्हणा, देव केव्हाच खोटं बोलत नाही. देव खोटं बोलत नाही. अजिबात बोलत नाही. म्हणा, अजिबात बोलत नाही. बायबल मध्ये काय लिहिलंय? आपण पलीकडे जाऊ. जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, पुढचं वचन. तेव्हा लोकसमुदाय सोडून तो मसव्यात होता. तसाच त्याला आपल्याबरोबर घेऊन ते गेले हा. आणि दुसरे मसवेही त्याच्याबरोबर होते. ओके. मग वाऱ्याचे मोठे वादळ उठले व लाटा मसव्यात अशा उसळून येत होत्या की आता तो मसवा पाण्याने भरू लागला आणि तो
वारावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, हे गुरु, आम्ही बुडत आहोत, याची Okay. तू चिंता करीत नाहीस काय? हा तेव्हा त्याने जागे होऊन वाऱ्याला धमकावले व समुद्राला म्हटले, उगा राहा व Okay. शांत हो. मग वारा पडला व फार निवांत झाले. ना बायबल काय तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी माहित आहे, सगळ्यांना स्टोरी माहित आहे, वादळ वारं. पण बायबलचं वचन सांगतं येशू शिष्यांना म्हणलं आपण पलीकडे जाऊ पलीकडे जाऊ पलीकडे जाऊया. आणि बायबल सांगतं संध्याकाळ होती, रात्र होती आणि ते नावेत बसले आणि बसल्या बसल्या बायबलमध्ये लिहिलंय वादळ आणि वारं चालू झालं. की लोकांना माझा संदेश कळतोय? येस. म्हणा, माझी मेंढरे माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि येशू त्यांना आणि ते त्याच्या मागे येतात. आमेन. आणि बायबल असं सांगतं की ज्यावेळेस ते नावेत बसले, वादळ वारं आलं, संकट आलं, Yes. पाणी उसळू लागलं, पण प्रेज गॉड, कुणी वचन दिलं होतं की आपण पलीकडे जाऊ? येशूने. कोणी सांगितलं होतं आपण पलीकडे जाऊ? येशूने. आणि धन्य ते लोक जे देवाचं ऐकतात. आमेन. वादळ वारं तुमच्या विरुद्ध नाही जाणार. येस. ते येईल, ते तुमच्या विरुद्ध उभं राहील, ते तुम्हाला बुडवायला येईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विजय तुमचाच होणार. आमेन. प्रभू येशू मध्ये विजय तुमचाच होणार. हालेलुया. कारण प्रभूनी सांगितलंय मी तुला पलीकडे नेणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट वरी. आज तू चर्चला येत असशील, प्रभू बरोबर चालत असशील, लोक तुला नावं ठेवत असतील, लोक म्हणत असतील कहा जा रहा है चर्च को, ओह क्या मिलेगा. खूपशा वेळेला तुमच्या विरुद्ध लोक बोलतील, तुम्हाला नावं ठेवतील. डोंट वरी, आनंद करा, आतमधून आनंद करा. का माहितीये की ये जे लोक आज आपके तुमच्या विरुद्ध बोलत आहेत, तुम्हाला छळत आहेत किंवा घरातून तुम्हाला छळत आहेत, देव अशी वेळ आता आणणार आहे आमेन. की तुम्हाला ज्यांनी ज्यांनी छळलं आणि जे जे तुमच्या विरुद्ध बोलले ते तुमच्याच द्वारे तारले जाणार आहेत. आमेन. आय एम नॉट जोकिंग. या पण सबूर करो, थोडासा धीर धरा, धीर धरा. प्रेज द लॉर्ड. थोडासा धीर धरा, निराश होऊ नका. काय काय सिस्टर लोक मला म्हणतात की पास्टर, माझे पती, माझे घरचे एवढे मला त्रास देतात आणि मी तरी प्रभूकडे येते, काय होणार आहे? मी तिला एकच गोष्ट सांगितलं, एकच होणार आहे की देव तुझी मान उंच करणार आहे आणि तुझ्या मागे तुझे लोक प्रभूकडे येणार आहेत. आणि असं खूपदा झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं वादळ आलं, वारं आलं, सगळं निवांत होतं आणि वादळ वारं आलं आणि बेशुद्ध झोपलेला आहे आणि शिजवले, मेलो गए काम से, अभी हम मर गए. आणि त्यांनी कोणाला उठवलं? त्यांनी कोणाला उठवलं? म्हणा, येशू केव्हा झोपत नाही, येशू केव्हा झोपत नाही, त्याला डोलकी लागत नाही, त्याला डुलकी लागत नाही, तो माझ्यावरती प्रेम करतो. तो माझ्यावर प्रेम करतो. म्हणा, तो रात्रंदिवस माझ्यासाठी जागा आहे. तो रात्र आणि दिवस माझ्यासाठी जागा म्हणा, आहे. त्याची नजर माझ्यावरती आहे. त्याची नजर माझ्यावर आहे. म्हणा, प्रभू येशूसाठी मी स्पेशल आहे. प्रभू येशूसाठी मी स्पेशल. म्हणा, तो माझा कलर पाहत नाही, तो माझा कलर पाहत तो नाही, माझं रूप बाहेरून पाहत माझं नाही, रूप पाहत नाही, तो अंतःकरण पाहतो. तो हृदय पाहतो. हालेलुया. हालेलुया. 24 तास देवाची नजर तुमच्यावरती आहे. आमेन. एका मेंढपाळाला विचारा, जे मेंढपाळ असतात ना, रात्री ते आपला डेरा रानात देतात आणि त्याच्या चारी बाजूने ते जाळं लावतात आणि जाळं लावतात आणि मेंढपाळ रात्रभर जागा असतो. कोणासाठी? कोणासाठी? मेंढरांसाठी. कोणासाठी? मेंढरांसाठी. जर जगातले मेंढपाळ त्यांच्या मेंढरासाठी जागे राहतात, तर हा देव जो सर्व सृष्टीचा निर्माण करणारा, Amen. तो झोपेल का हो? नाही. आ? कुठल्या पाण्यामध्ये ताकद आहे तुम्हाला बुडवायची? आ? आणि कुठल्या शैतानामध्ये ताकद आहे तुझ्या विरुद्ध काय करायची? येस. कोणीच काय करू नाही शकत. बायबल सांगतो तो येशू उठला आणि येशूला राग पाण्यावर नाही आला, समुद्रावर नाही आला, येशूला या लोकांवर राग आला. का? कारण की पहिल्याच वचनात लिहिलं होतं आपण पलीकडे जाऊ. आणि यांनी विश्वास ठेवला पाहिजे होता, जर येशू म्हटलंय आपण पलीकडे जाऊ तर आपण नक्की पलीकडे जाणार. आमेन. जर देवाने तुम्हाला आणि मला म्हटलंय की ज्याने चांगलं काम आरंभिलं तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, असं त्याने आपल्याला वचन दिलंय.